जगाची अवस्था काय आहे? जगामध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे एक आणीबाणीची परिस्थिती तयार झाली आहे. विशेषतः तेल, गॅस याची कमतरता तयार झाली आहे. त्याचा उद्योगावर परिणाम होतोय. आज आपण जर बघितलं तर आपल्या आजूबाजूचे देश, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, नेपाळ असेल, श्रीलंका असेल, एशियातले महत्त्वाचे देश, सिंगापूर सारखा देश, या ठिकाणी कोरिया सारखा देश, जे एक प्रकारे प्रगत देश आहेत, या सगळ्या देशांना या ठिकाणी इमर्जन्सी घोषित करावी लागली. या युद्धामुळे कोणी 4 डे वीक केला, कोणी 3 डे वीक केला, कोणी वर्क फ्रॉम होम केलं, कोणी एक्स्ट्रीम इमर्जन्सी घोषित केली. पण मोदीजींचं नेतृत्व बघा, एकही दिवस या भारतामध्ये पेट्रोल डिझेलची कमतरता पडू दिली नाही, घरच्या गॅसची कमतरता पडू दिली नाही. आणि आता तर कमर्शियल गॅस देखील हळूहळू पूर्णपणे 100%कडे आपण प्रवास करतो. एक असं नेतृत्व की जगामध्ये लोक म्हणतात की खऱ्या अर्थानं हे जे काही युद्ध चाललेलं आहे, या युद्धामध्ये मध्यस्थी जर कोणी करू शकतात तर ते भारताचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी करू शकतात. हा विश्वास आज अमेरिकेतलाही सर्वोच्च नेता, सिनेटर ज्यावेळेस व्यक्त करतो, त्यावेळी आपल्याला देखील धन्य वाटतं की आपले नेते मोदीजींनी आपला देश किती वर नेऊन ठेवलेला आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज मोदीजींच्या नेतृत्वात एक उत्तम अशा प्रकारचं भारताचं काम घडतंय. भविष्याकडे त्यांनी वेध घेतलाय आणि मोदीजींनी या ठिकाणी 2047चा विकसित भारत याची संकल्पना केली आहे. आणि केवळ संकल्पना नाही, आता 5 ट्रिलियन इकॉनॉमी होते. ती झाली की आपण 3ऱ्या क्रमांकावर येऊ, मग 10 ट्रिलियन कडे जाऊ, 15 ट्रिलियन कडे जाऊ. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.